तर धनत्रयोदशीनंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या भावात चांगलीच मोठी घसरण झाली आहे। सोन्याच्या भावात तब्बल 6000 रुपयांची तर चांदीच्या भावात 5000 रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळते। जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी विना सोन्याचे भाव हे 1,21,800 रुपयांवरती जाऊन पोहोचलेले आहेत, तर जीएसटी सह सोन्याचे भाव 1,28,544 रुपयांवरती आलेले आहेत। जीएसटी विना चांदीचे भाव हे 1,60,000 रुपयांवरती, तर जीएसटी सह चांदीचे भाव 1,64,800 रुपयांवरती आले। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडव्याचा हाच दिवस आणि याच मुहूर्तावर सोने चांदीच्या भावात मात्र चांगलीच घसरण झाली आहे। अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं। मंगेश, एकीकडे आपण बघतोय की सोन्या चांदीचे भाव जरी वधारले तरी लोक खरेदी करतात, आता भावात घसरण झाली आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये ग्राहक वाढतील अशी काही अपेक्षा आहे का व्यापाऱ्यांना? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं की ज्या पद्धतीने जे आहे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती काही प्रमाणात सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली होती, मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे आहे जवळपास 3000 रुपयांची वाढ जी आहे ती सोन्यामध्ये झाली होती। मात्र आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्याच्या भावात 6000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 5000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ग्राहकांना जो आहे तो हा मोठा दिलासा म्हटला जातोय, कारण गुढीपाडव्याच्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती जे आहे खरं तर मोठ्या प्रमाणात सोनं चांदी जी आहे ती खरेदी केलं जातं आणि हा मुहूर्त साधला जातो। ज्या पद्धतीने भाववाढीच्या कारणामुळे खरं तर ग्राहक जे आहे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करत होते, मात्र आता काही प्रमाणात घसरण झाल्याने अजूनही पुढील काळात जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे लग्न सराईमध्ये ग्राहक सोनं चांदीकडे वळतील अशी अपेक्षा जी आहे ती आता सराफा व्यावसायिकांना आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद मंगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।